श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तदशोऽध्यायः। विश्वविकासितमुद्रा तया सोडवी तुझे योगनिद्रा। तया नमोजे गणेंद्रा श्री गुरुराय। त्रिगुण त्रिपुरी वेडिला जीवित्व दुर्गे अडिला। तो आत्मा शंभूने सोडविला तुझ्या स्मृती म्हणून सेवेसे कांटा। गुरुत्वे तुझी आगळा तरी हळू माया जाळा माझी तारुणी। जे तुझ्या विखी मूड तया लागे तो वक्रतुंड। ज्ञान्यासे तरी अखंड उजोचे आसी। दैविकी दिटी पाहता सानी तरी मिनलो मिलनी। उत्पत्ती प्रलय दोन्ही लीलाचे करीसी। प्रवृत्ती करणाच्या चाळी उठली मदगंधा निळी। पूजे जाचे निळोत्पळी जीवभृंगाच्या पाठी निवृत्ती कर्णताळी। आहालले ते पूजा विधुळी तेव्हा मिरबसी मोकळे। अंगी चिलेने पामंगीचा लास्य विलास जो हा जगत रूप आभास। तो तांडो मिळसे कळास दाविसी तू हे असो विस्मय दातारा। तू सी दयाचा सोयरा सोयरिकेच्या व्यवहारा मुखीची तू। पीडिता बंधनाचा ठावो तो जगत बंधवायचा भावो। धरू ओळगे व वाव तुझाची अंगी तुझ्याची नावे तया। देहनुरेची पै देवराया जेने तो आपण पया केला सी तुझा। तू ते करुणी पुढे जीव पाय घेते दवडे तया टासी भोवे पाडे मागाची तू। जो ध्यानी सोये मानसी तया लागे नाही तू त्याचे दिशे। ध्यान विसरे तिने सेवा लभ तुझ तू ते सिद्धचे जो नेने। तो नांदे सर्वज्ञपणे वेदा एवढे बोलणे नेगसी कानी। मौनगा तुझे राशी नाव आता स्तोत्रिके बांधे हाव। दिसते ते तुले माव भजो काही दैविके सेवक हो पाहो। तरी भेदिता द्रोहची लाहो म्हणून आता काही नो तुझ लागो जी। जे सर्वता सर्व ही नो हि जे ते अद्वय तू तेला हि जे। हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा तरी निरोनी वेगळेपण। प्रसी भजनले लवन तैसे नमन माझे जाण बहु काय बोलो। आता रिता कुंभ समुद्र दिगे तोच मळत भरून रिगे। काय दिशे दीप संगे दीपाचे लागे तैसे तुझे प्रणीती। मी पूर्ण लाये श्री निवृत्ती आता नेन व्यक्ती गीतार्थ तो। तरी षोडशाध्याय शिके ते समाप्तीच्या श्लोकी जो ऐसा निर्णय निष्ठंके ठेवला देवे। जे कृताकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्राचे एक सर्वता प्रमाण तुझ। ते अर्जुन मने मानसे मने हे ऐसे कैसे जो शास्त्रावाचून नसे सुटे का कर्मा। तरी तक्षकाचे फडे ठाकून कैतो मने काढे। नाकीचा केश जोडे सिंहाची मग तिने तो बीजे तरी चलीने पाविजे। एरिवे कायसे जे रिक्त कंठी तैसे शास्त्राची मोकळी। या कै कोण बेटाळी एक वाक्याताचे फळी पैसे जे कै झाली एक वाक्यता। केला बेवेळ अनुष्ठिता कैसा पैसार जीविता येतो लालिया। आणि शास्त्रे आरती देशे काळी याच हो जे एक फळे। तो पाव के मिळ्या घवयासी म्हणून शास्त्राचे घडते नवे प्रकारे बहुते। तरी मूर्खा मोक्ष येते काय गती पा हा पुसा भिप्राव जो अर्जुन करी प्रस्ताव। तो 17-18 अध्याय देत तरी सर्व विषय वितृष्ण जो सकळ कळी प्रवीण। कृष्णायन बल कृष्ण अर्जुनत्वे जो सूर्या जोडला आधार। जो समरुंशाचा शृंगार सुखादिवकार दयाची लीळा। जो प्रज्ञेचा प्रियोत्तम ब्रह्मविद्येचा विश्राम सहचर मनोधर्म देवतांचा जो। अर्जुन उवाच हे शास्त्रविधिमसृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तुका कृष्ण
सत्वमाहो रजस्तमः. तो अर्जुन म्हणे गाता माल क्षमा इंद्रिया पावल्या ब्रह्मा तुझा बोला मा साकांक्ष पाहिजे. जे शास्त्रा वाचून अनेके प्राण्या स्वभक्षण देके ऐसा का कैफके बोलिला झे. तरी न मिळचे तो देश नव्हेचे काळ अवकाश. जो करवे शास्त्राभ्यास तो हे दुरी आणि अभ्यासे विरजिया होते ज्या सामग्रिया त्याही नाही अपैते याचे वेळी. उजवून व्हेचे प्राचीन निधीचे प्राण्या संवाहन ऐसे ठेले आपादन शास्त्रांचे जया. किंबहुना शास्त्र विके एकैन लाहित चिनके म्हणून भुखे विके सांडिले जे हे. परिदारुणे शास्त्रे अर्थानुष्ठने पवित्रे नांदता ते परत्रे साचारे जे. तया ऐसे आम्हे होवावे ऐसे चाड बांधुने जीवे. येते तयाचे मागवे अचरावया धड्याचे आखारा. तळी बाळले हे दातारा का पुढा सुनी पडी कर क्षम चाले. तैसे सर्व शास्त्रे निपुण तयाचे जे आचरण तेचे करते प्रमाण आपल्या श्राद्धे. मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रात यजने करते जे श्रद्धा. तया सत्वरज तमा माझी कोण पुरुषोत्तमा गती होय ते आम्हा सांगवी जोजी. तो एकंडपीठाचे लिंग जो निगम पद्माचे पराग जे जयाचे हे जगांग छाया. काळ साबियाची वाड लोकत्तरे प्रौढ अद्वितीय गुढ आनंद घन. ईश्ला घोजते जेने बिके ते जयाचे अंगी असे के तो श्रीकृष्ण सुमुखे बोलत असे. श्री भगवान वाच त्रिविधा भवते श्रद्धा तिहीनां सा स्वभावजा. सात्विके राजसी चैव तामसी चेतितां शृणु. मने पार्था तुझा तीसो हे गामे जाणतसो. शास्त्रप्याचा झाडसो मानितोसो की मुसद्याची श्रद्धा. जो मोपासी परमपदा तरी तैसे प्रबुद्धा सोहपे नव्हे. श्रद्धा म्हणतल्यासाठी पात्यजने किरटे काय तुझ्या अंत्यज गोष्टी अंत्यजनो हे. कंगोदक जरी जाहाले तरी मध्य भांडाले ते घेऊन आई काय केले विचारी पा. चंदन वये शिताळू परी अग्नेसे पावे मिळू ते हाती धरता जळू न शके काही. का किडाचे आटतिया पोटे पडले सोळे किरटी घेतली चोकडासाठी नागविना. तैसे श्रद्धेचे दळवारे अंगे किर चोकडे परी प्राण्यांचे पडे विभागी जे. ते प्राण्यात स्वभावे अनादि माया प्रभावी त्रिगुणाचे चागवे वाळले हती. ते दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती. ते तैस्याचे होते वृत्ती जीवाची वृत्ती ऐसी मन धरती. मना ऐसे क्रिया करीती केली ऐसी वरती मरुनी देहे. बीज मोडे झाड होये झाड मोडे बीजे समाये. ऐसेने कल्प कोडे जाये परी जाती न नासे. तिया पर्या पारे होत जात जन्मांतरे. त्रिगुण विविचारे प्राण्याच्या पैकी पडेल श्रद्धावलोके ते होई गुणासारखे तिहे या. विपाय वाडे सत्व शुद्ध तेव्हा नानसे करी साध्य. पर एका दोघा ओकदय राहती सत्वाचे अंग लगे. ते श्रद्धा मोक्ष परगे तो रजतमोगे का पारती. मोडून सत्वाचे त्राये रजोगुण आकाशे जाये. तेव्हा तिची श्रद्धा होई कर्म केर सुनी. बघ तमाची उडती आगे तेव्हा त्याची श्रद्धा भंगे. हो लागे भोगा लागे भलतिया. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्ध सैवस. एवं सत्वरज तमा वेगळी श्रद्धा स्वर्म नाही गा जीवग्रामा माझे या. म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक. रजतम सात्विक विधी तैसी जीवनाचे उदक परी विषय होय मारक. का मिर्या माझे ती कवसी गोड तैसा बहुवस तमे. तो सदाची होय निमे ते तर श्रद्धा परिणमे तेचे होणे. मग काजे आणि मसी न दिसे विवंचना जैसे तेवी श्रद्धा तामसे सिने नाही. तैसेचे राजवी जीवे रजोमय जाणावी. सात्विकी आगवे सत्वाचीच ऐसेने हा सकळ जगडंबर निखिळ. श्रद्धेचाचे केवळ उतलासी परी गुणत्रय बसे. त्रिवदपणाचे लाशे श्राद्धेचे उठेले असे ते ओळखतो. तरी जाणजे जाड फुले का मानस जाणीजे बोले. भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे तैसे जे जे तिने श्रद्धेचे रूपे तिने देखी जती देवाने अवधारी पाप. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसा. प्रेतान भूतगणांशेनी जंते सात्विका जना. परी सात्विक श्रद्धा याचा होय बांधा
तया भूत करुण मेधा स्वर्गीयाती ते विद्या जात पडती यज्ञक्रिया निवडती किंबहुना पडते देवलोकी आणि श्रद्धा राजसा कडले जे विरेशा ते भजती राक्षसा खेचरान श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझपासी जे केवळ पापरासी अति कर्कशी निर्दयत्वे जीवबदे साधुने बळी भूत प्रेत कुळी मिळी स्मशाने संध्याकाळी पूजिती ते तमगुणाचे सार काढून निर्मिले नर जाण तामसीचे घर श्रद्धेचे ते ऐसे ते लिंगे त्रिविध श्रद्धा जगे पहिले या लागे सांगताचे जे सात्विक श्रद्धा जतन धरावी प्रबुद्धा येरा दोन्ही विरुद्धा सांडावया हे सात्विक मती जया निर्वती होय धनंजया बागुल नव्हे तया कैवल्यते तो ना पडो का ब्रह्मसूत्र न लोडो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाचे हाती परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होणे मूर्त अनुष्ठिने जगा देत वडील जे तयाचे आचरते पावले पाहुणे सात्विक श्रद्धा झाले तो तिचे फळी ठेवल्याचे लाये पै कधी पलावी सायासे आणि कितीत लावो पैसे तर तो काय प्रकाशे न वंचिजे का एके मोले अपार वेचून केले धळवार तो सुरवाड वस्ती करण भोगी काही हे असोजे तळी करी हे तयाशी तृषा हरी का सुवारसे चांना घरी रानवी पोत काय बोलो पैका एका गौतमासीच गंगा हेरा समस्त काय जगा वळ झाली म्हणून आपल्या परी शास्त्रे अनुश्रुती कुसरी जाणे तयाती श्रद्धळ जवरी तो मूर्खही तरी अशास्त्रवीतम घोरं तप्यन्ते तपोजनाः अंबाहंकार संयुक्ता कामराग बलान्विता न शास्त्राची ने किरणावी ठाकुरी नेनती जीवी परी शास्त्रज्ञ शिवी टेकोनी दिती वडिलांच्या क्रिया टेकोनी वाकुल्या पंडिती डाकुल्या वाजविती आपुलीने चिने आटोपे धनित्वाचे ने दरपे सातचे पाखंड ते आदरते आपल्या वडिलांचे आगी घालून कातिया रक्तमांस प्रणतिया भरभरो तिसवती जळत कुंडी लावणी चढयाची तोंडी नवस्या देते उंडे बाळकाची अग्रहाची वजरिया शूद्र देवता वरिया अन्न त्यागे सत्रिया ठाकती येत आगात न परपिडा बीज तम क्षेत्री स्वाडा फिरता मग पुढा तिची पिके बाहो नाही आपोलिया आणि नाविते धनंजया न धरी होय तया समुद्री जैसे का वैद्य ते करी सळा रस सांडी पाय खोळा तो रोगियाची विविवळा सवता होय नाना पडे कराचनी सळी काढी आपली डोळी ते वनवासांधळे जैसे डाके तैसे तया असुरा होय जो निंदोने शास्त्राची सोय सैंग धावता ती मोहि आडवी जे का काम करावे ते करीती क्रोध मारावे ते मारिती किंबहुना माते पुरती दुःखाचा गुंडा कर्षयंत शरीरस्थम भूतग्राम मजेतच मंजयवांत शरीरस्थम तान विद्यासुर निश्चयान आपला परावादी हे दुःख देती जे जे काही मज आत्म्या ती तुला होयशीन पै वाचून हे पातली पापयात्रया नातळावी परी पडले सांगावे ते जावया प्रेत बाहेर गाली जे कांतीचे संभाषणे तिजी जे हे हसव हात्यक्षाळी जे कश्मळगा हित शुद्धीची आशा तू लिपून मनवे जैसा तया ते चांडवाय तैसा अनुवाद तरी अर्जुना तू तयाती ते कसी तै स्मर हो माते जे अनप्रायश्चित्ते ते मानेल ना म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेचे पैकी जतन करावे निके सर्व परी तरी धरावा तैसा संग तिने पोके सात्विक लाग सत्ववृद्धीचा बागारा हिरवी तरी पायी सभावृद्धीच्या टाई आहारा वाचून नाही बळे हेतू प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो होणी ठाके माजिरा ते चक्षणी का जो सावे अन्नरस शिवी तो व्यापीचे वात शेष्म स्वावी काही ज्वर झाले आणि पाय दिक नातरे अमृत जिया परी घेतल्या मरणवारी कापल्या ऐसे करी जैसे विष तेवे जैसे घेपे आहार धातु तैसाचे होय आकार आणि धातु ऐसांतर भावपोके जैसे भांड्याचे नेमापे आतली उदकतापे तैसे धातुवसे आटोपे चित्तवृत्ती म्हणून सात्विक रस सेविजे तै सत्वाची वाढी पावेजे राजसा तामसा होई जय रसे तरी सात्विक कोण आहार राजसा तामसा काय आकार हे सांगो किर अधर अकर्णी आहारस्तोपी सर्वस्य त्रियोदो भवते प्रिय यज्ञस्तपस्तता दानं येषां भेदमिमं शृणु आणि एकसरी आहार कैसी नेती हे मोहरा
झालिया ते हे विरारोकडे जावो तरी जेवणाराची आरुती निष्पत्ती का बोनियाची आणि जीवितात गुणाची दास येत तो जीव करता भोगता तो गुणास्व स्वभावता पाहुनिया त्रिवेदताचे विष्टे त्रिधा म्हणून त्रिवेद आहार यज्ञे त्रिप्रकार तपदन हान व्यापार त्रिविधेची दे पै आहार लक्षण पहिले सांगे जे म्हणे तले ते ऐक गा पले करू रूप आयुष सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना प्रश्ना स्निग्धा स्थिरारुद्या आहार सात्विक प्रिया तरी सत्वगुणाकडे जय दैव भोगता पडे ते मधुरी रे सावडी मे चोजया अंगचे द्रव्य सुरसे त्या अंगाचे पदार्थ गोडसे अंगेचे स्नेह भवसे सुपक्वेजी आकार नवटी डगळे स्पर्शाती निबळे जिभे लागे स्नेहाळे स्वादीजी रसगाडीवरी ढिले द्रव भावी आतिले ठाये टाव सांडली अग्ने तापे अंगे साने परिणामी थोर तैसे गुरुमुखेचे अक्षर तैसे अल्पे जे अपार तृप्ती राये आणि मुखे जैसे गोडे तैसे त्या तुलेकडे ती अन्य प्रीती वाढे सात्विकासी एवम गुण लक्षण सात्विक भोज्य जाण आयुष्याचे त्राण नीच नवे येणे सात्विक रसे चौथी हे मोहे वर्षे तर आयुष्याचे उसेसे तिचे देहा सत्वाच्या किर बाळती कारण हाची सुमती दिवसाच्या उन्नती भानु जैसा आणि शरीर हन तामसा बळाचा पैक वासा आहार तरी दशा कैसे रोगा हा सात्विक होय भोग्य तैचे भोगा लागे आरोग्य शरीराचे भाग्य उदयले जाण आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया येणे ते आसोवाडे साधने आनंदेचे ऐसने सात्विक आहार परिणामला तोर कर्या उपकार सवयासी आता राजसाची प्रीती जिहिरसे अति करू तया हे व्यक्ती प्रसंगी गाळा कट्वम लरवना तृष्ण तीक्ष्ण वृक्ष विदायिन आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोकामय प्रदा त्रे मारे उनी काळकुट तिने माने जे कडवट काचुन्या उनी दासट अम्लहन कणकी ते जैसे पाणी तैसेच मीठ बांधयानी ती तुलीचे मिळवणी रसांतराची ऐसे खारटा पाडी राजसातया आवडी उन्हाचे निमिषे तोंडी आगीचे गिळी वापीची आसिगे वाती ही लावल्या लागे तैसे उन्न मागे राजसतो वावदाळ पडून ठाय सापड हरलाही तैसे तिखे तो खाये जो घाये विन रूपे आणि राखी उनी कोरडे आत बहिरी कपाडी तो जिव्हा दंशावडे बहुये तया परस्परे दाता आदळे होये खाता तो गामुखे घेता तुष लागे आधीच द्रव्य चुरमरी वरी परवड जाती मोहरी जे घेता होते द्वारी नाका तोंडा हे असोगे आयते मने तैसे रायते पडे प्राणा परते राजसासी घात ऐसे न परिणे तोंडा जिभे केले वेडात अन्न मिश्य अग्नि बडबडा पोट भरी तैसाचे लभंगा सुटे मग भुईना सेजे साठे पाण्याचे न सुटे तोंडने पात्र ते अर्णवती घेतले व्याधे व्याजे सुतले ते चेवावया घातले माझवण पोटी तैसे एकमेकासये रोग वडते के वेळे ऐसा राजसार फळे केवळ दुःखे एवं राजसारा रूप करू धनुर्धरा परिणामाचा विसुरा सांगितला आता तया तामसा आवडी आहार जैसा ते सांगो चिळसा जनी तुम्ही तरी कोहले वैष्ठे खाता न मने जे ते ज्ञाना हिता जैसे का उपहिता मैसे काय या तया मंगतरसम होती पर्योषितांशियत उच्चिष्टम मेजा वेद्यम भोजनम तामस प्रियम निपजल्यान्न तैसे दुपारी काय रे दिवसे अति करीते तामसे घे जेते नातरी अर्ध उकडीले आणि पोट करपुनी गेले तैसे खाये चुकले रस जे येवो तया का ते पूर्ण निष्पत्ती जे तरस धरी व्यक्ती ते अन्न ऐसे प्रतिते तामसा नाही ऐसेने काही विपाये सदन्ना वरपडा होये तरी घाणी सुटे तवर आहे व्याघ्र जैसा का बहुये देसे ओलांडिले स्वादपण सांडिले सुक्षात्वा सडिले गाभिने हो ती बाळाच्या हातवरी शेवडिले जैसे राडी करी का सवे बैसुनी नारी कोतंबील करी ऐसे कृष्ण जे खाये ते तया सुख भोजन ऐसे होय पर येणे न धाये पापया तो मग चमत्कार देखा निषेधाचा भोका तया का सुदोषा कुद्रव्यासी तया पयांच्या पाणी अकथ्याची भोजने वाढवे जेवताने तामस जेणे एवं तामस जेवणारा ऐसे मे चुविरा तयाचे फळे दुसरा क्षणी नाही जे जेव्हाचे पवित्र शिवेचे तयाचे वक्त्र तेव्हाचे पापा पात्र झाला की तो यावर ते जे जेवे ते जीविता उजन मनावी पोट भरते जाणावे यातना ते श्रेच्छेदे काय होय का गिरकते कैसे आहे हे जाणावे काय पाहे परे सात जासे एवं तामसा अन्ना परिणाम गा स्नाना न
न सांगोच्या अर्जुना देव म्हणे आता या परी आहाराच्या परी यज्ञ अवधारे त्रिदासे तरी ते हे माझे प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म ऐक पासो महिम शिरोमणी अपला कांक्षिबीर यज्ञो विधी दृष्ट युज्यते इष्टबे मे विते मनस समादाय स सात्विक तरी एक प्रियोत्तम वाचुने वाढणे दे काम जैसा कामनो धर्म पतिव्रतेचा नाना सिंधू ते ठाकुने गंगा पुराणा क्रीची रिगा कात्मा देखुने उगा वेद ठेला तैसे आपल्या जे स्विहिती पेचुन्या चित्तवृत्ती नुरवतेच्या अहंकृती फळा लागी पातल्या झाडाचे मूळ मागुते सरोनेचे जळ जिराले का केवळ तयाचे जांगी तैसे म्हणे देही यजन निश्चयाच्या ठाई हरपुणे जे काही वांछिते ना ती फळवंचित त्यागी स्वधर्मा बासुनी विरागी की जो जो यज्ञ सर्वांगी अलंकृत परी आरसा आपण पे डोळा जैसा घेपे कातळ हातीचा दे पेरत्ना पाहिजे नाना उदिते देवाकारे गमवा मार्ग दिटे बरे तैसे वेद निर्धारे देखुनिया ते कुंड मंडप वेदी अनेके संभार समृद्धी ते मिळवणे जैसे विधी आपण पा केली सकाळ वची ते लेणे पातली जैसे अंगाते तैसे पदार्थ झितीचे ते विनियोगणे काय अनुभवते बोले जैसे सर्वा भरणी भरली ते अग्निविद्येची रूपाली जन्मिसे तैसा सांगोपांग निप जो जो याग नुठून आला ग महत्वाचा प्रतिपाळ तरी पाटाचा झाडी की जे तुळशीचा परी फळा फुला छायाचा श्रेय नाही किंबहुना फळ शिवीन ऐसे अनुगते निर्माण होईत या गजान सात्विक गा अभिसंदाय तो फलम दंभारतमपि चै भयद युज्यते भरस श्रेष्ठ तम यज्ञम विद्य राजसम आता यज्ञ किर वीरेशा किरपयाची ऐसा परिश्रद्धा लागे जैसा बांतिला राहू जरी राजा घरासी ये तरी भोतुपेगा जाये आणि कीर्ती होये जगा माझी तैसा मने धरुणी अमांका मने स्वर्ग जोडिले असे का दीक्षित होणे मान्य लोका घडेल या ग ऐसे केवळ फळा लागे महत्व फोकारा या जगी पार्था निष्पत्ती जे आगे राजस पैते विधेनम सृष्टानम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितं यज्ञम तामसं परिचक्षते आणि पशुपक्षी विवाही जोसे कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञ पायी अग्रहचे मूळ वार्या वाटना बाही की मरण मूर्त पायी निषेधासी भी अग्नी जरी री तामसाच्या आचारा विधीचा थिना ओढवारा म्हणून तो धनोधरा उत्संकडू नाही विधीचे ते तचाड नाही मंत्राधिकाड अन्न जाताना सुये तोंड मासी जीवी वैराचा बोध ब्राह्मणा तेथे केरी गेला दक्षिणा अग्नी झाला वा धनावर पडा जैसा तैसे वायाचे सर्वस्व वेचे मुखना देखता श्राद्धेचे नागवेलिनी पुत्रकाचे जैसे घर ऐसा जो यज्ञाभास तया नामया गतामस ऐक म्हणे निवास श्रीचा तो आता गंगेचे कपानी परिनेल्या नान वाहनी एक मिळे काने शुद्धत्व दैसे तैसे ते गुणे तप हित झाले आहे त्रिरूप एक केले दे पाप उद्धरी एक तरी तेची ते भेदी कैसने पा म्हणून सुबुद्धी जाणो पासी तरी आधी तपची जाण हे तप म्हणजे काही ते स्वरूप दावे पायी मग भेदले गुणे ते पाटे बोला तर तपजे सम्यक ते त्रिवेद ऐक शारीर मानसिक शाब्दगात आता या ती माझारी शारीर तवा उधारी तरी शंभुका श्री हरी पर्यंता होय देवद्वेज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरं तप उच्यते तरी प्रियो देवतालया यात्रादिके करावया आठही पहार जैसा पाया उळीक खापी देवांगन मिरवनिया अंगोपचार पुरवनिया करावया मनिया शोभती हत लिंगका प्रतिमा दिठी देखत खेव्यांगिष्टी जोटेजे काकाडी पडली जैसे आणि विधी विनयादिकी उनी वडेले जे लोके तया ब्रह्मणाच्या निके पायके की जे अथवा प्रवासे का पिडा का शिणले जे साकडा ते जीव सुरवाडा निजती सकळ तीर्थाचे अधुरे जे का माता पितरे तया सेवेसे
तैसे केर शरीरे लोन कीजे संसारायचा दारुण जो भेटलाचे हरिक्षीण तो ज्ञानेदानी सकरुण भजिजे गुरु आणि स्वधर्माचा गीटा देह जाड्याच्या किटा आवृत्ती पोटी सुबटा झाडी कीजे वस्तू भूत मात्र नमीजे परोपकारी भजिजे श्री विषय निमिजे नावे नावे जन्म तेने प्रसंगे श्रीदेव शून्यांगे तेतुने जन्मागवे सोळे कीजे भूत मात्राचिने नावे तुन हे ना सोडावे किंबोना सांडावे छेदभेद ऐसे जे शरीरे राहटीचे पडी उजारी ते शारीर तप घुमारी आले जाण पार्था समस्त हे करणे ते हातीने प्रधानपणे म्हणून या ते विमने शारीर तप योम शारीर जे तप तयाचे दावे लोप आता एक निष्पाप वाङ्मयते अनुद्वेग क्रम वाक्यम सत्यम प्रिय हितैंचयत स्वाध्यायाभ्यासनांचैव वाङ्मयं तप उच्यते तरी लोहाच्या अंगतूक ना तोडिताचे कनक केले जैसे देक परिसेतेने तैसेने दुखविता सहजे जावळ्या सुख निपजे ऐसे साधुत्वा का दिक्जे बोलनाजी पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगीचे जे तैसे एका बोलिले होय सर्वाहित जोडी अमृताचे सुरसरी ते प्राणात्या मर करे स्नानी पाप ताप वारी गुडी दे तैसे अविवेक हे फिटे आपले अनादितत्व भेटे ऐकता रुची न विटे पियुषी जैसे जरी कोण करे पोसणे तरी हो हवे ऐसे बोलणे ना तरी आवर्तने निगमका नाम ऋग्वेदादे तिन्ही प्रतिष्ठिते वाग्भुवनी केले जैसे वदने ब्रह्मशाळा ना तरी एखादे नाव तेचे शवका वैष्णव वाचे वसे ते वाग्भत पदानावे आता तपजे मानसिक ते सांगू ऐक म्हणे लोकनाथ नायक नायकीचा तो मनप्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते तरी सरवर तरंगे सांडली आकाश मेघे का चंदनाचे उरगे उद्यान जैसे नाना काळ वैषम्य चंद्र का सांडिला दिनरेंद्र ना तरी क्षीर समुद्र मनराचे तैसे नाना विकल्प जाळे सांडून गेले सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे तपेने विना प्रकाश जाड्ये विना रस पोकळे विना आकाश होय जैसे तैसे आपली सोय देखे आणि आपला स्वभाव मुखे शिवली जैसे अंगे के होने दिए मग नचले ते कळंके विन शशिबिंब जैसे नित्य परिपूर्ण तैसे जोके शृंगारपण मनाचे जे बुझाली वैराग्याचे ओरप जिराले मनाचे धाप काप ते तर केवळ झाले बाप निजबोधाची म्हणे विचारा वया शास्त्र राहटवया जे वक्त्र ते वाचेचे सूत्र हाती न धरी ते स्वलाभ लाभले लाभलेपणे मन मन पावनाय धरून येणे शिवतले जैसे लवणे आपले निज तेथे केवळ ते देत भाव जे इंद्रिय वर्गे धाव येऊन ठाकावे ते गाव विषयीचे ते म्हणून येते मानसी पावशुद्धेच्या से अपैसे रोमाशुचे जैसे तळहातीचे काय बोलो अर्जुना जे दशा ये मना ते मनस्तप विधाना पात्र होईते परित्यास होई जाण मानस्तपाचे लक्षण देव मने संपूर्ण सांगितले व्योम देह वाचा चित्ते जे पातले त्रिविध तत्वाते ते सामान्य तपतु ते परिसले गा आता गुणत्रय संगे हिचे विशेष त्रिविधार्गे ती ऐक चांगे प्रज्ञाबळे श्रद्धया पर्यातत्तम तपस्तत् त्रिविधं नरे आपला कांक्षीभिर्युक्तै सात्विकं परिचक्षते तरी हेचे तप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडूने फळ पै पुरतया सत्व शुद्धी आतिरेजे आस्तिक बुद्धी ते तयाचे का प्रबुद्धी सात्विक मने पे सत्कार मान पूजार्थम तपोदंबेन चैवयत क्रियते तदेह प्रोक्तम राजसं चलम ध्रुवम नातरी तपस्थापने लागी तुझे सांडूने जगे महत्वदेच्या शंगे वैसावया त्रिभुवनेच्या सन्माना न भजेची ठायान दुर्येचे आसना भोजना लागी विश्वाचे स्तोत्रा आपण होया पात्र विश्व आपले यात्रा करावया लोकाच्या विविध पूजा आश्रयेन धरावा दुजा भोग भोग विजय ओजा महत्वाची अंग बोल माखोनी तपे विकावया आपण पे अंग हेन पडपे जे आपरी यासो धर्माने आवास वाढवणी तपके जे सायास ती तेची तपराजस बोलली जे गा पौर्णे जे दुहिले तैते गुरुन दुभिजे व्याले कवे शीत चारले पिकावया नुरी तैसे फोकारिता तप की जे जे साक्षेप तो फळी तव सोपनिशेषदाय ऐसे निर्फळ दे कोणे करिता माझा
झाली सांडू पांडू सुता म्हणून नाही स्थिरता तपातया हिरवितरी आकाश सांडी जग रोजनी ब्रह्मांड फोडी तो आकाळ मेघ काय घडी राहत आहे तैसे राजस तपजे होय ते फळे केर भांजे जाये परे आचरणे नो हे निर्वहते गा आता तेची तप पुढती तामसाच्या रीती परत्राणी कीर्ती मुकोनी केजे मूढग्राहेनात्मनोयत पीडया क्रियते तप परस्य साधनार्थन वा तत्तामसमुदारतम केवळ मूर्खापणाचा बारा जीव घेऊन ये धनुर्धरा नाम ठेविजय शरीरा वैर्याची पंचाग्नीची दडगी खोलिवी जाते शरीरा लागे का इंधन के झे आगी आत लावी माता जाळती गुगळ अंगे जाळती गळ माता जाळते गुळ पाठी घाली जेते गळ अंगे येते इंगळ जळत भिता दौडवणे श्वासोश्वास कि जते बायेचो उपहास का घेपते धोमाचे घास अधोमुखी हिमोदक्या कंडे खडकी शिवजती तटे जिता मांसाचे जिमुळे तोडी ते जेत ऐसे नाना पर एकाया गाय सुता पै धनंजया तपकिजे नाशव्या पुढेला ते अंग बारे सुटला धोंडा आपण फुळवणे होय खंडखंडा काढ जायते रगडा करीतया ते व्यापले आटनिया सुखे असते प्रणिया जियावया शिरानिया किजती घात किंबवना हे उकडी घेऊन क्लेशाचे हातवटी तप निपजेते किरटे सात्विक होय एवं सात्विदकाच्या अंगी पडले तपती हे बागी झाली ते हे तुझा चांगे आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा करुरूप दानलिंगा त्रिविधातया इत गुणाची नेबळी दानही त्रिविधासे झाले तेचे ऐकगा पहिले सात्विकायसे दातव्यमिते दानम दीयतेनुपकारिणी देशे कालेच पात्रेच तद्दानं सात्विकं स्मृतं तरी सुधर्मा ते जे जे मिळे आपण याते ते ते जे बहुते सन्मान योगी झालिया सुबीज प्रसंग पडे क्षेत्रवापेचा पांग पैसाचे दानाचे लागदे कदसे कांदरगरत्न हाता चढे ते भंगराची ओढी पडे दोन्ही झाले तरी ना जोडिले ते अंग परी सन सुरदा संपत्ती हे तिन्ही एक मिळते जे भाग्य तरी उन्नती आपल्या विषयी तैसा निपजा वया दान ते सत्वसे संवान ते देशे काळे भोजन द्रव्य मिळे रे आदित्व प्रयत्नेसी हो अवे कुरुक्षेत्र का काशी ना तरी तिकुज येसी तू देशे हो ते तरवे चंद्रा राहू मिळ होता पाहे पुण्या काळ का तयासारखा निर्पळ नाही झाला तैसा काळी ते देशे हो अवे पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरली जैसे सृष्टीचे का आचाराचे मूळपीठ वेदाचे उतार पेठ तैसे द्विजरत्न चौकट पाहुणी या मग तयाच्या ठाई वित्ता निवर्त व्हावी स्वसत्ता प्रिप्रिया पुढे कांतारिके जैसिनी का जयाचे ठेविले तया देऊने हुजे उतराया नाना हडप्पी विडाराया दिदला जैसा तैसे निष्कामी जीवे भूम्या देखी अर्पावे किंबहुना हवे उठून दे आणि दान जया द्यावे तया ते ऐसिया पहावे जया घेतले नमचे वे कायसिनी सात घातले आकाशा निधी प्रदेशब्द जैसा का पाहला रसागिरीकडे नात्री उदकाच्या भूमिके अफळीने कंदुके उधोनी कौतिके नाही जे हातात नाना वसू घातला चारू माता त्रिमृता पुरू न करे प्रत्योपकारो जिया परी तैसे दिदल्या दातयाचे चुकून अंग नुमचे अर्पल्या सम्यतयाचे की जे पैगा ऐस्या जे सामग्रिया दान निपजे वीरराया ते सात्विक दानवर या सर्व हे जाण आणि तोचे देशे काळ कडे तैसाचे पात्र मिळ दान बागै निर्मळ न्यायगत यत्तु प्रत्युपकारार्थम फलमिद्दिश्य वा पुनः दीयते च प्रियकृष्टं तद्दानं राजसंस्कृतं परिमनुधरणी दुपते सारजे जिभे गायते का पिव करून आहे ते पिव जायजे नाना दिठी घालोनी आहिरा अमंते जायजे सोयरा का वाना धाडे जे घरा ओबिसियाची पै काळंतर गाठ बांधीजे मग पुढलाचे काज कीजे पूजा घेऊन रसदीजे पिडिताजे तैसे जयाचे दान देणे ते तेरेचे का जीवने पुढते बजावा भावेने दिजे जे का आत्वा कोणी वाटे जाता घेतलो मचो न शकता मी जे पण सुता द्विजोत्तम तरी कवडा एकासाठी अशेषा गोत्रांचाच गिरटे सर्वे प्रायश्चित्त सुईमुठी तयाची दिवेचे पारलौकिके फळ वंचते अनेके आणि दिजे तरी भुके काही नोहे ते हे ब्राह्मण नेवो सरे की हनीचिने शिने जासुरे सर्वस्व जैसे चोरे नागुने नेले काय भो सांगो स्मती ची दिजया मनोवृत्ती ते दान त्रि जगते राजस पैते अदेश काले दान म पात्रे भेषदीयते असत्कृतम वज्ञातम
तत्तामसमुदारुतं मगमलिचाचे वसवटी दांगणे हन कैकटे काशिबीरच होटे नगरीचे ते ती ठाय मिळणी समय सांजवे कारजने तेव्हा उदार होणे धनी चोरीचे ते पात्रे भाटे नागारी सामान्य स्त्रिया का जुवारी जे मूर्तिमंत भुरुरी भुले तया नृत्याची पुरवणी ते पुढा डुळे भरणी गीत भाटे होतो श्रवणे कर्ण जप तया हे वरी अवमाळ जय गे फुलगंधाचा गुगळ तो भ्रमाचा तय वेताळ अवतरी तैसा ते तो मांडून या जग अनिले पदार्थानी ग तिने घाली लागे मातंग गवादिसी यो मैसेने जे देणे ते तामसदान विमने आणि घडे दैव गुण्याने एक विपाये गुणाक्षर पडे टाळ्या कावळा सापडे तैसा तामस पर्व जोडे पुण्य दिशी तेत देखोनी तो आथिला योग्य मागो हे आला तो हे दर पचडला भांबावे जरी तरी श्रद्धा न धरी जीवी तया मातई न खालवी सोयी न करवी न करी अर्घ्याधिक आलिया न घाली बैसो तेत गंधक्षता जगाया तिसो अप्रसंग केरा सो तामसा नारी पळी बोळा विजीर्णायत तैसा झकवे तू तयाचे हात तू करणयाचे बहुत प्रयाग जेत आणि जयाजे दे किरटी तयाची माने तयासाठी मग गोबेला का लोट्या वदनेच्या हे बहु असो या परी मेलो वचने द्या उधारी तया नावचारा चरितामसदान ऐसे आपल्याला चिन्ही अलंकृते तिन्ही धावली अभिधानी राजनतया तिथ मी जाणतासे विपाय तुगा ऐसे म्हणून कल्पशील मानसी विचक्षणा जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक तरी एका जयासी सदोक येर बोलवी परी नोसंदेता विवसी भेटे ना हे निधीसी का धोन साहता जैसी बातेन लागे तैसे शुद्ध सत्वाड हा हिरजतमाचे कबाड ते भेदन्या ते किड मनावे पा आम्ही श्रद्धादी जाणात जे समजते क्रिया जात सांगितले का व्याप्त ती ही गुणी तेत भरवसने तिन्ही न सांगोचायसे म्हणे परिसत्व दावया दोन्ही बोलिले रे जे दुही माझे तेजासे ते दुही सांडितेच्या दिसे अहोरात्र त्यागे जैसे संध्यारोप तैसे रजतमे विनासी तिजे जे उत्तम दिसे ते सत्व या पैसे भवासी एवं दावया सत्व तुझ निरुपले तमरज ते सत्वे सांडून एकाज साधे आपुले सत्वे चिने चौकाळे करी यज्ञाधिक सकळे पावसी ते करतळे आपले निज सूर्य दाविले साते काय एक दिसे ते ती सत्व केले फळाते काय निधी हे केर आवडत विकी सत्वी शक्ती अथिनिकी परी मोक्षेसे के मिसळणे जे ते एकानचे आहे तयाचा सावजवला आहे ते मोक्षाचे होये गावी सरते पे भांगारे जरे पंधरे ते राजावळीच्या अक्षरे लाहे तेचे सरे ज्या परी स्वच्छे हृदय सुगंधे जय होते सुखप्रदे परी पवित्रत संबंधे तीर्थाचीने नय हो का बल तैसे तोरी प्री गंगाजी अंगीकारी तैचे ते सागरे प्रवेशका तैसे सत्व कर्मा किरटी येता मोक्षा त्या भेटी ना पडियाळ काठी ते वेगळा आहे हा भोला एकत केवे अर्जुन आधीन माये जीवे म्हणे देवे कृपा करावे सांगावे ते तर कृपाओ चक्रवर्ती म्हणे ऐकतयाची व्यक्ती जिने सात्विकते मुक्ती रत्न देखो ओम तत्सदिति निर्देशो ब्राह्मणास्त्रिविध स्मृत ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च भेता पुरा तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाचे कनाम त्रिदापयासे ते किरा नाम जाती प्रिय विद्या वर्गाच्या राती माझे ओळखाव्या श्रुती खून केली उपजल्या बाळकापासी नाव नाही तयापासी ठेवले नावे सेवो देत उष्टी कष्टले संसारशिने जो देव येते घराने तया ओ दे नाव जेने तो संकेत हा ब्रह्माचा बोल फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखला कन्वा वेद बापे मग दावलीने जेने के ब्रह्माविला कौतुके मागास ठाके पुढा उभे परि निगम चळश करी उपनिषदार्थ नगरी हाती जे ब्रह्माचे कार्य तयासी जगळी ही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करते ती जय एका वृत्ती नामाची पै सृष्टीच्या उपक्रमा परिवेगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता म्हणजे ईश्वरा तीन ओळखे ना सृष्टी करू शके तो थोर केला एके नामे जेने तयाचे अर्थ जीविध्याता जे वर्णत्रयाची जपता विश्वसृजन योग्यता लेतावा तया देवा रचले ब्रह्मजन तया वेद दिले शासन यज्ञाईचे वर्तन जीविका केले पाठी नेनो कितीर सृजिले लोकापार झाले ब्रह्मदत्ताग्रहार तिन्ही भुवने ऐसे नाम मंत्र जेने दातय अडयचे करणे तयाचे स्वरूप एकमने श्रीकांत तो तरी सर्व मंत्राचा राजा तो पण आदिवर्ण पूजा आणि सत्कार तुझा तिचा तत्कार एवं ओम तत्सदकार ब्रह्मनाम हे त्रिप्रकार हे फुलतरंबी सुंदर उपनिषदते येनेसे का होणे एक
जे कर्म झाले सात्विक ते कैवल्या ते पायक घरीच करी परी कापुराचे थळी आणून देईल दैव लेव जाणण्याचे आडवती तासे बापा तैसे आदर जेल सत्कर्म उच्चारे जेल ब्रह्मनाम परी नेने जेल जरी वर्म विनियोगाचे तरी महंताच्या कोडी घरी आली आई ओढी मानून येता परवडी लावदोटे काले वया चौकट तीक भांगार एक बट घालून बांधली मोठ गळाची बी तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म विनियोगे विन काम फळ होय आगा अन्नानी भूक पास्यासी परे देख जीवनेनता बळ कलंगन चिगी का स्नेह सूत्रा वैश्वानरा झाली ही संसारा हातवटीने ते विरा प्रकाश नव्हे तैसे वे कृत्य भावे तिथीचे मंत्र आठवे परी व्यर्थ त्याग वे विनियोगी विन म्हणून वर्णत्रयात्मक जे परब्रह्म नाम एक विनियोगे विन तू ऐक याचे आता तस्मादोमी दुदारुत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्तास सततं ब्रह्मवादिनां तरी या नामाच्या अक्षरतींनी कर्मादी मध्ये निदानी हे प्रयोजोय पैस्थानी हेती याचे एक हातवटी घेऊन आन किरटी आले ब्रह्मवेद भेटी ब्रह्माची ब्रह्मेसे हुवावया एकी तीन वंचित यज्ञादिकी जे चावली ओळखे शास्त्रांची तो आधीत ओंकार त्याने करती गोचर पाठ्याने ते उच्चार वाचे तो तेने ध्याने प्रकटे प्रणोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियाची आधारे अभंग देवा आडवी समर्थ बोळावा तैसा प्रणवतो जाणावा कर्मारंभी उचित देव देशे द्रव्ये धर्मे अनभवसे द्विजदाना हनवताशे जिते पैते अहवन्या देवन्ये निक्षेप रूपे हवने हे जिते पैविधाने पुढे होणे किंबहुना नाना याग निष्पत्तीची घेऊन अंग करित्या नावडे त्या गोपादीचा का न्याय जोडीला पवित्री भूम्यादिके स्वतंत्री देश काळ शुद्ध पात्रे देते दाने आत्मा एकांतरे कृच्छी चांद्रयाने मासोपवाशी शोधून गा धातुराशी करते तपे एवं यज्ञदान तपे जे गाज ते बंद रूपे तिहेच वये सोपे मोक्षाचे तया सई नाव जिया दाटी जे जयित याची जीवी तरी जे ती बंदी के कर्मे सुटे जे नाम येणे परी हे असो ऐसे या ज्ञानिक क्रिया ओंकार सावेल्या प्रवर्तती त्या मोठक्या जेत फळी रिगो पाहती निहाळी प्रयोजते ती काय तच्छब्द दो तदित्यन विसंदाय फल यज्ञ तपक्रिया दान क्रियाश विविधा प्रियंते मोक्षकांक्षी जे सर्व ही जगा परवते जे सर्व हे देखते जे तपशब्दे बोले जे ते पैल वस्तू ते सर्वाधिकत्वे चित्ते तद्रुप ध्यानाया सुमते उच्चार हे भक्ती आणते बुडते म्हणून तद्रुप ब्रह्मादया फैसे क्रिया या तेची हेतु आम्हा भोगाया काहीच नुरो ऐसेने तातात्मके ब्रह्मे ते तर उगानुने कर्मे अंग झाडती न मेने बोले आता ओंकार आदरले तत्कार्य समर्पिले या रीती जे आले ब्रह्मत्व कर्मा ते कर्माकिर ब्रह्माकारे चाले तिन्ही न सरे जे करी तेने से दुसरे आहे म्हणून मिठांग जळी बिरे परी शारता वेगळे नुरे तैसा कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत आणि तुझे जव जव घडे तो संसार वय जोडे हे दिव्य आपले तोंडे बोले ते वेदे मन परत्व ब्रह्म असे ते आत्मत्व पर्यवसे शब्द रांधसे ठेविला देवे तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरी जे प्रशस्तादी बोलवरी वाकानिले प्रशस्ती कर्मी ते शब्दा विनोग आहे तोचे ऐका होय तैसा सांगू सद्भावे साधुभावे च सदित्यत्त प्रयोज्यते प्रशस्ती कर्मणि तथा शब्द पार्थ युज्यते तरी शब्देने आठवणे असताचे नाने दावे जे अभ्यंगवाने सत्याचे रूप जे सत्याचे काळे देशे होनी नेण्याच्या नारिसे जे आपण पापनासी अखंडित हे दिसते ते तुले आहे ते असते पण जे नोहे देखता रूपे सोय लाभे जयाची तिनेसी प्रशस्ती कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखी जे करुणे समैक्य बोधे तरी ओंकार तत्कारे कर्म केले मायाकारे ते घेऊन होय जे कसरे सन्मात्रचे ऐसा हा अंतरंग शब्दाचा विनियोग जाणो म्हणे श्रीरंग मीना म्हणे हो ना मीचे जरी हो म्हणे तरी श्रीरंग तुझे हेचे उणे म्हणून हे बोलणे देवाचे आताने कै परी शब्द अवधारी सत्वे कर्मा करी उपकार जो तरी सत्कर्मे चांगे चालेले अधिकार बघे परी एकाधिकांगे हिनावती जे
ते उनी एके अवयवे शरीर ठाके आघवे कांगाईन भांडावे रथाची गती तैसे कची गुणे विण सतचे परी असदपन कर्म धरे का जाणे जी विरी तरी ओंकार तत्कारी चावल्या चांगी करी षटशब्द कर्मा करी जीर्णद्वार ते असते पण फेडी आणि सद्भावाची रूढी निज सत्वाचे प्रौढी षटशब्द हा दिव्या औषध जैसे रोगिया का सावूय भंगलिया षटशब्द कर्म बेंगलिया तैसा जाण आत्वा काही प्रमादी कर्म आपल्या मर्यादे चुकोने पाडे निषद्धे वाटे अन चालत याचे मार्ग सांडे पारखियाचे आखरी पडे राटे माझे न घडे काय काही म्हणून तैसे कर्मा राभस्य सांडे सीमा असाधुत्वाचा दृढमायू पाहिजे तेत कहा षटशब्दो यरात वही परिस प्रबोधो प्रयुजला करू साधो कर्मा ते या लोहा परिसाचे गोष्टी होळा गंगेचे भेटे का मृत जैसा वृष्टी पियुषाची पया साधू कर्म जैसा सच्शब्द प्रयोग विरेशा हे असो गौरवाचे ऐसा घेऊन येत हे असो गौरवाचे ऐसा नामचे घेऊन येतेचे वर्म जे विचारायचे हे नाम ते केवळ हेचे ब्रह्म जाणसे तो पाहे पाहून तसत ऐसे हे बोलणे जेतने तसे जेतूने काही प्रकाश दृश्य जात ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोकट तयाचे अंतोट व्यंजक नाम परि आश्रय आकाशा आकाशाचे का जैसा या नामा अनामयाश्रय तैसा भेदाजे उदयाला आकाशी रवीचे रवेते प्रकाशी हे नाम व्यक्ती तैसे ब्रह्मचे करी म्हणून त्रयाक्षर हे नाम नवे जाण केवळ ब्रह्म या हे लागे कर्म जे जे की जे यज्ञ तपस्सिदानी च स्थिती सदीचे चोचते कर्मचैव तदर्थीयं सदित्येवा विधेयते ते यागात्वादानी तपाधिके गहने ते निपजते कान्युने होणे टाती पै परिसाची वरी कली नाही चोकड्याची बोली तैसी ब्रह्मार्पिता केली ब्रह्मची होती होण्या पोर्याची पुरी नुरीची तेता उदारी निवडून येता सागरी जैस्या नदी एवं वार्ता तुझ प्रती ब्रह्मनामाची शक्ती सांगितली उपपत्ती डोळ सगा आणि एक अक्षरा वेगळ वेगळ वीरा विनियोग नगरा बोलिली रीती यो महिसे सोमहिम म्हणून हे ब्रह्मनाम आता जाणितले के सुरमराया तुआ तरी येथून याची श्रद्धा उपलवली हो सर्वदा जयाचे आले बांधा उरो निधी जे कर्मी हा प्रयोग अनुष्ठीचे सद्विनियोग ते अनुष्ठीला सांग विधेची तो अश्रद्धया हुतं दप्तं तपस्तप्तं कृतञ्चेत् असदित्युच्यते पार्थ न शतत् प्रीत्यनो हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभागयोगो नाम सप्तदशोऽध्याय ना सांडुने सोये मोडीने श्रद्धेचे बाहे दुराग्रहाचे त्राये वाढवणे मग अश्वमेध कोडे केजे रत्ने भरुणे पृथ्वी देजे एकांगुष्टे तपेजे तपसहस्री जळाशयाचने नावे समुद्र हे किदती नवे परे किंबहुना गवे व्रताची ते पाषाणावरी वर्षले जैसे भस्माहून केले का खेवत दिले सावली नात्रे जैसा चडकना गगन हणतिले अर्जुना तैसा समारंभ सुना गेलाची तो नाना गायले गुंडे तिरीना पिंडे जोंडे तैसे दरिद्र तेवढे ठेलेचे अंगे गाते बांधले खापरे येतात्वा पहिला तरी ना सारुणी जैसे मारी उपवासी गा तैसे कर्मा जात तिने नाही केचे भोगणे तेत परत्रते कवण्यापेक्षा वे म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडुनी किजो धांदा हे असो सुने नुसदा दृष्टा दृष्टी तो ऐसे कलुष करिये केसरी त्रितापती मिरत मारी श्री वर वीरनर हरी बोलले तिने तीत निजानंदा बहुवसा माझ्या अर्जुन तो सहसा हरपला चंद्र जैसा चांदणीने हा संग्राम हा बानिया मापे नराचे चानिया सुने मास घे मवनिया जिबितेसे ऐस्या समय कर्कशे भोगे जत स्वानन राज कैसे आजे भाग्योदय नसे आणि केठाये संजय मुने कौरवराया गुणिर्जी अर्पोचिया आणि गुरुहामचिया सुखाचा हित हा न पुसता ये गोटी तरी देविका सोडिते गाठी तरी कैसिन्या मासे भेटे परमार्थेसी होतो अज्ञानाचा अंधारा हो शांतीत जन्म महारा तो आत्मप्रकाश मंदिरात आणले एवढा मातोमा थोर केले ने हा उपकार म्हणून हा व्यास सोदर गुरुत्व होय देवीचे संजय मने चित्ते हा तेशया नृपते कुपेल म्हणून किती बोलत सो ऐसे बोले सांडले मग एरेचे गोटे आदरिले जे पार्थे का पुसले
श्रीकृष्णाती याचे जैसे का करणे तैसे मी करीन बोलणे ऐकी जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां सप्तदशोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु।